तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या काही ब्लॉगमध्ये. आज आपल्या गणपती बाप्पाच्या 7 दिवसाच्या सिरीजमध्ये आता आपला डे 2 आणि आज आहे 1:30 वाजला. आता आरती करतोय. तर आता मुले तर एन्जॉय करताय, ढोलबिल वाजवत आहे, ते आता तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, आता जातोय देवळात बत्ती लावायला. संध्याकाळ झालेली आहे, तर देवळात बत्ती लावायला जातोय. तिथून झाल्यावर तुम्हाला नदीचं पाणी दाखवतो, किती आलंय किती नाही. जरा फिरायला गेलं जरा भेटत नाही, जरा फिरूया. आज चा ब्लॉग पण जरा मोठा झाला पाहिजे ना बघण्यासाठी. तर त्या नदीवर बिजवर दाखव तुम्हाला. आज तुम्हाला भजन आणि आरती पण दाखव. हां, भजन आणि आरती पण आज दाखव. तर जाऊया आपण जरा पुढे पुढे. आणि आता वातावरण बघू शकता. तेव्हा जातोय मी, पाठवून येतोय आमचा ऋग्वेद. हाय कर. तर त्याला पण आता घेऊन जाता व्हायला असतो लय. तर बघू कसं वाटतं याचं वातावरण. मस्त भारी एक नंबर. तर बत्ती लावून देवळात जातो. बत्ती लावायची आहे. प्लस आज आरती बिरती भजन करायचं आहे. तो आज जाऊया. आणि मित्रांनो देवळात पोचलेलो आहे, बघू शकता. तर आता जातोय चालत. कंटाळा आलाय रे खरंच. खेळायचं पण मन होतं, पण पाऊस घोटाळा करतो. प्लस ताप सर्दी का हे सगळ्यांना झाले, त्यामुळे खेळता येत नाही. पण मजा करूया आता. गणपतीचे दिवस आज यंदा 7 दिवस गणपती आहेत, तर जरा मजाच येणार आहे. गणपतीचे व्हिडिओ करूया आपण. आणि आता आपला डे 2 आहे. कालचा पण ब्लॉग आपण बघू शकता, आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे. बघावा, बघून घ्या. आणि आजचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. आजचा ब्लॉग तुम्हाला साधारण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तरी बघायला भेटेल. तर आता देवळात आलेलो आहे. तर बत्ती लावू आणि थोड्या आरती बिरतीला जाऊ. आरती बिरतीचा व्हिडिओ दाखवू, भजनाचा पण आम्ही ब्लॉग करू. तर आता बत्ती लावतो. तर बत्ती लावतोय. काय नाही, रायडर आता दुसरीकडे चालले ते बघा. त्यांना चिखलाची पण खूप आवड आहे असं आम्हाला समजलं आहे. हे बघा, सायकलला काय परवा नाही, चिखला तर नेत आहेत, पाण्यात तर नेत आहेत. जाऊया थोड्या वेळा नदीवर. तेव्हा ह्याला नदीतच सांगूया स्टंटबिंट मारायला. मुगे मारतोय काय. तर मित्रांनो बघा, खरेदी बघा किती गेलेली आहे. तुम्हाला वाटत असेल पार्टीसाठी, पण पार्टीसाठी नाही, हे घरासाठी आहे. पाहिजे घराला पाहिजे. काळोख पण झाला आहे आणि जरासं फिरायला म्हणतोय. जरा फिरून येऊया, जरासं जरा फ्रेश वाटायला पाहिजे ना, होय ना. दिवसभर घरात बसून असतो, रात्री 2-3 वाजता झोपतो. डेकोरेशन करताना 5 वाजायचे झोपायला, आणि उठायला किती 10-11 वाजता उठायचो. ते झोप अर्धवट राहायची. तर आज जरासं दुपारी झोपलेलो आहे. आणि आता संध्याकाळ झाली तर जरा फिरूचं वाटलं, म्हणून जरा फिरतोय. तर जरा फिरायला म्हणलं की कुठे आता फिरणार, कुठे म्हणजे तर नदीवर जरा फिरूया म्हणतोय. तर नदीवर जातोय. खाली नाही उतरू शकत ना. खाली नाही वरच. खालती खूप पाणी आलंय नदीला. पाणी दगडाच्या खाली वर जाऊ गेलंय. आणि लगेच येऊ, खाली जाऊ लगेच येऊ. काळोख पण झाला, आता आरतीची पण वेळ झाली. वाहतं पाणी आहे रे. वातच पाणी असतं. आवाज एकदा तुम्हाला नदीचा मासे बघण्याचा ब्लॉग पण टाकणार आहे. तर खूप चांगले पकडतो मासे भेटत नाही, आपलं लक नाही. एवढा मोठा मासा पकडतो एवढा. पण आमच्या गावचा एक आबू आहे, त्याला लक भरपूर आहे तिथं. तो मासे पकडतो. तर त्याचा व्हिडिओ आपण करूया एकदा, वेळ भेटून नाही करू आपण. तर फायनली पोचले नदीवर. पाणी काही एवढं जास्त नाही आहे, पण बघा इथं बुळबुळीत आहे, म्हणजे सावकाश चाललं लागतं आहे. पण
2-3 महिन्या अगोदर एवढं नदीला पाणी आलेलं, त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल. तेव्हा जर इथं आलो असं ना, इथपर्यंत पाणीच नव्हतं. ह्या पायटन आहेत ना, या सगळ्या भरलेल्या. गेल्या टायमाला जो ब्लॉग टाकलाय ना त्याच्यात. आणि आता तुम्ही पाणी बघू शकता नदीचं. तो सगळ्यात उंच दगड आहे तोच बुडाला. नदीचं पाणी बघा किती आलंय. ते आम्ही एवढं नाही आहे, एवढं जास्त नाही आहे, पण आलंय बरंच. तर हा बघा, आंघोळ करायचा विचार करतोय पण करू शकत नाही. ओव्हरलोड झालेला असं वाटतंय. आणि तिथं बघू शकता कोणतरी मासे पकडतंय. दिसणार नाही पण एवढं पण दिसते तेवढं दाखवू शकतो मी तुम्हाला. आपण पण एकदा येऊ नदीचं मासे पकडायला, तेव्हाच आपण तुम्हाला ब्लॉग दाखवू. आणि पोहायला पण येऊ तेव्हा पण दाखवू. आता पोहणं शक्यच नाही आहे, पण उन्हाळ्यात आम्ही भरपूर पोहायला यायचो. आता पाणी बिणी वाढलंय तर पोहता येत नाही. तर हा बघा एक्साइटमेंट बघूया किती. 2च फ्लिप झाल्याचे. हे काय पण नाही. अरे रे रे, हो सावकाश 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 चालून दे आपलं काम. चला बाई. बघूया किती लांब दगड मारतोय. लांब दगड मार. हां. टोकावर एकदम पडला. हा दगड मारायला गेलाय पूजन. बघूया किती मारतोय. हातात माझ्या पकडलेला नाही आता. लेट्स गो. छे इथपर्यंतच. तर मित्रांनो आता घरी जातो. 6:30 वाजून गेले, 6:45 वाजले. घरी जातो आता. 7-7:30 पर्यंत आरतीला जाऊ, त्यानंतर भजनाला जाऊ. तो पण व्हिडिओ काढू. बारीक बारीक पाऊस पण ह्याला लागला. 11 आरती. बारीक बारीक पाऊस पण पडायला लागलाय. आणि मित्रांनो प्लीज 7 दिवस डेली ब्लॉग टाकणार आहे, तर प्लीज सिरीजला साथ द्या. सबस्क्राईब करा. पावसाला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. पाऊस जोरातच यायला लागलाय. आता आम्ही धावतो. आता जरा धावतो. हां. मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत